आता थंबनेल बघून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं असेल, की हे कारचं चित्र काय लावलेलं आहे? कारबद्दल आपण काय शिकणार आहोत? आपला चॅनल जो आहे तो आपण पर्सनल फायनान्स आणि बँकिंग शिकण्यासाठी सुरू केलेला आहे. याच्यावरती वेगळे-वेगळे फायनान्स आणि बँकिंगचे विषय आपण घेऊन येत असतो. तर ज्याने कोणी टायटल वाचलं असेल त्याच्या लक्षात आलं असेल, की जे वेगळ्या-वेगळ्या गाड्या अवेलेबल आहेत त्याच्यामधलं एक मॉडेल जे असतं, की इलेक्ट्रिक व्हेइकल. हे इलेक्ट्रिक व्हेइकल जी गाडी आहे ती नक्की घ्यायला पाहिजे का? ही कोणी घ्यायला पाहिजे? हे इलेक्ट्रिक व्हेइकल गाडी घेतल्याने आपले नेमके कोणते फायदे होतात? की ही कोणासाठी उपयुक्त अशी गाडी आहे, त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती आहे, ज्याच्यामुळे आपलं फायनान्स अफेक्ट होणार असतं, त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजेच आपला बँकर्स आता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. एका खूप मोठ्या विश्रांतीनंतर म्हणजे 3 आठवड्यानंतर आपण एक नवीन विषय आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहोत. काही पर्सनल रिझनमुळे मला व्हिडिओ तुमच्यासमोर आणता आले नव्हते. तर आजचा चर्चेचा विषय आपला जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेइकल नेमकी घ्यावी की नाही घ्यावी. आता हे तुम्ही म्हणाल की कार विषय आपण आता का डिस्कस करणार आहोत, की आता बरेच सण येत आहेत, वेगळे-वेगळे फेस्टिव्हल्स आपल्याकडे आता साजरे करणार आहोत आपण. दसरा आहे, दिवाळी आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे प्लॅन असतात, की या सणासुदीच्या दिवशी आपण एखादी गाडी खरेदी करावी. एखादी चांगली फोर व्हीलर आपल्या कुटुंबासाठी घ्यावी आणि ही घेत असताना बऱ्याच लोकांचे डिसिजन हे इनिशियली चुकत असतात. तर हे डिसिजन चुकू नयेत. इलेक्ट्रिक व्हेइकलकडे नक्की जायला हवं का नको जायला हवं याच्याबद्दलची आपण डिटेल चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. गाडीबद्दलची चर्चेमध्ये गाडीचे स्पेसिफिकेशन्स मी तुम्हाला इथे सांगणार नाहीये. तर याच्यामध्ये जे फायनान्स इन्व्हॉल्व्ड आहे, जी कॉस्ट इन्व्हॉल्व्ड आहे, याच्यामध्ये आपलं कसं नुकसान होणार आहे, आपल्याला किती पैसे जास्त मोजावे लागणार आहेत आणि ही नेमकी गाडी जी आहे इलेक्ट्रिक व्हेइकल ही कोणासाठी फायद्याची आहे याच्याबद्दलची व्यवस्थित फायनान्शियल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक चारचाकी गाडी घ्यायची एक सगळ्यांचं स्वप्न असतं, की आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, आपल्याला फिरण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी किंवा बाहेर कुठे जाण्यासाठी आपल्याला स्वतःची गाडी असावी. हे बऱ्याच लोकांना वाटत असतं आणि आजकाल जो मिडल क्लास आहे, तो कार घेण्याचं प्रमाण आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्याची प्रामुख्य कारणं अशी आहेत, की बरेच वेगवेगळे मॉडेल्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याचे कॉस्ट पण थोड्याशा काही गाड्यांच्या कमी झालेल्या आहेत. अगोदर आपण बघायला गेलो तर आपल्याकडे एक ठराविक ब्रँड्सच अवेलेबल होते. आता खूप सारे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. दुसरं यातलं मुख्य कारण असं आहे, की जे आपल्याला गाडी घेण्यासाठी फायनान्स लागत असतो, तो फायनान्स खूप अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने बँकांमधून सध्या अवेलेबल होत असतो. अतिशय इझिली आपल्याला लोन हे मिळत असतं आणि लोनचे जे व्याजदर आहेत, अगोदर जर आपण कंपॅरिझन याचं केलं काही 2000 सालाच्या अगोदरचे जर कंपॅरिझन आपण केलं, तर आपले जे लोनचे व्याजदर होते ते साधारणतः 10, 12, 15% जास्त होते. त्याच्यामुळे गाडी घेणं हे थोडंसं एक मोठ्या लोकांचं काम होतं. म्हणजे थोडा श्रीमंत असेल, जास्त पैसे कमवत असेल, तोच व्यक्ती गाडी घेत होता. पण आता तसं राहिलेलं नाहीये. व्याजदरही कमी झालेले आहेत आणि लोन मिळण्याच्या पद्धती जसं आपण बोललो, की त्या पण सोप्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्ती हा गाडी घेत असतो. बऱ्याच व्यक्तींचं गाडी घेण्याचा कल आता वाढलेला आहे. आता हे वेगळे-वेगळे पर्याय म्हणजे जनरली आपण गाडी घेताना बघितलं, की आपल्याकडे पेट्रोल व्हेइकल्स अवेलेबल आहेत, डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आहेत, त्याच्यानंतर सीएनजीवरती चालणाऱ्या गाड्या आहेत. हायब्रिड प्रकारच्या गाड्या आहेत आणि एक नवीन टेक्नॉलॉजी जी मार्केटमध्ये आहे इलेक्ट्रिक व्हेइकल. हे इलेक्ट्रिक व्हेइकलचं क्रेज सध्या खूप वाढलेलं आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल जे आपण घेत असतो, ते आपण जर बघितलं, की त्याच्यामध्ये ज्या लाईटवरती जी बॅटरी चार्ज होत असते आणि त्याच्यावरती त्या गाड्या चालतात. म्हणजे आपल्याला कोणतंही पेट्रोल आणि डिझेलवरती जो होणारा खर्च आहे, तो खर्च आपल्याला याच्यामध्ये लागणार नसतो. तर इलेक्ट्रिक व्हेइकलचं क्रेज आत्ता वाढलेलं आहे. बऱ्याच कंपन्यांनी स्वतःच्या इलेक्ट्रिक छोट्या-मोठ्या कार्स आता मार्केटमध्ये आणलेल्या आहेत. अगदी 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंतचे इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत. तर ही इलेक्ट्रिक व्हेइकल जी आहे, तर त्याचं कंपॅरिझन आपण आज पेट्रोल गाडीबरोबर करणार आहोत. एक 2 सेम प्रकारचे व्हेरियंट आपण एका कंपनीचे घेऊयात आणि याच्याबद्दलची चर्चा करूयात, की याच्यामध्ये फायनान्शियली कोणकोणत्या गोष्टी नेमक्या इन्व्हॉल्व्ड आहेत, कोणती गाडी आपल्यासाठी बेटर आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायला हे सोपं होणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच आपला चॅनल बघत असाल किंवा चॅनल बघत असाल पण तुम्ही तो सबस्क्राईब केलेला नसेल, तर आधी सबस्क्राईबचं बटन खाली प्रेस करा आणि त्याचं साईडचा बेल आयकॉन सुद्धा तुम्ही प्रेस करा. म्हणजे नवीन-नवीन विषय आपण जे चॅनलवरती आपल्याला आणत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता आपण 2 गाड्यांचं कंपॅरिझन आता याच्यामध्ये बघूयात, की आपण एक साधारणतः सेम व्हेरियंट बघूया. खूप वेगळ्या-वेगळ्या गाड्या घेतल्यात त्याच्यामध्ये कंपॅरिझन हे चुकीचं ठरेल. तर आपण बघूया, की एक टाटाची नेक्सॉनची पेट्रोल गाडी आहे आणि टाटाची दुसरी जी इलेक्ट्रिक व्हेइकल आहे. एक साधारणतः सेम रेंजच्या गाड्या, सेम व्हेरियंटच्या गाड्या म्हणजे ज्याच्यामध्ये फीचर्स हे सारखे आहेत. फक्त एक गाडी जी आहे ती तुमची पेट्रोलवरती चालणार आहे आणि दुसरी जी गाडी आहे ती तुमची इलेक्ट्रिक बॅटरीजवरती चालणार आहे म्हणजे चार्जिंग करून चालणार आहे. ज्याच्यामध्ये पेट्रोल आपल्याला भरायचं नाहीये. तर याच्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या इन्व्हॉल्व्ड असतात, पहिली आपण जर बघितली तर कॉस्ट म्हणजे पैसे. आपल्याला गाडी घेण्यासाठी मोजावे लागणारे पैसे. जर आपण पेट्रोल गाडी बघितली आणि इलेक्ट्रिक गाडी बघितली, इलेक्ट्रिक गाडीला घ्यायला आपल्याला थोडे जास्त पैसे मोजावे लागत असतात. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिक व्हेइकल ही आपल्याला महाग पडते. दुसरं आपण याच्या बघितलं तर इनिशियली आपल्याला जो इन्शुरन्स गाडीसाठी घ्यावा लागत असतो. आता ऑब्व्हियसली कॉस्ट जास्त म्हणलं की इलेक्ट्रिक गाडीला जो इन्शुरन्स आपल्याला भरायचा आहे तो सुद्धा जास्त लागणार आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये पेट्रोल गाडीला हा इन्शुरन्सची अमाउंट जी आहे ती कमी लागणार आहे. आर-टी-ओ टॅक्सेस जे आपल्याला भरावे लागतात ते इलेक्ट्रिक व्हेइकलला थोडे कन्सेशन्स ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आर-टी-ओ टॅक्सेस हे इलेक्ट्रिक व्हेइकलला हे कमी लागत असतात. त्याच्यामुळे इकडे इलेक्ट्रिक व्हेइकल तुमची थोडी अप्पर साइडला जाते.
दुसरं आपण जर बघितलं, हे लाँग टर्म मेंटेनन्स जे गाडीचे आहेत, जे आपण सर्व्हिसिंग वगैरे करत असतो, तर इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये ते कमी आहेत. पेट्रोल व्हेइकलमध्ये हे मेंटेनन्स थोडेसे जास्त प्रमाणात आपल्याला करावे लागतात. म्हणजे याच्यामध्ये थोडा आपला जास्त खर्च होत असतो. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कंपॅरिझनमध्ये येतो तो म्हणजे रनिंग कॉस्ट. म्हणजे आपल्याला 1 किलोमीटर चालवण्यासाठी किती खर्च येतो. तर आपण पेट्रोल गाड्या जर साधारणतः बघितलं, तर त्याची रेंज साधारणतः ₹7-8 पासून ₹10 प्रति किलोमीटर एवढ्या रेंजमध्ये आपल्याला पैसे लागत असतात. ज्याच्यामध्ये आपण पेट्रोल भरतो. याच्या विरुद्ध जर इलेक्ट्रिक व्हेइकल आपण कंपेअर केले, तर इलेक्ट्रिक व्हेइकल ₹2 ते 3-3.5 प्रति किलोमीटर एवढाच खर्च हा इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये होत असतो. म्हणजे तेवढंच इलेक्ट्रिक कन्झम्पशन हे आपल्या घरचं होत असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर इलेक्ट्रिक व्हेइकल आपली अप्पर साइडला थोडी दिसते आणि पेट्रोल व्हेइकल थोडी लोअर साइडला दिसते. नंतर आपण बघतो की डिस्टन्सचं काही लिमिटेशन आहे का? तर याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल व्हेइकलमध्ये आपण जेव्हा पेट्रोल भरू एकदा फुल टँक, तेव्हा आपली जी रेंज असते गाडी ट्रॅव्हल करण्याची थोडी जास्त असते. आपण 500-600 किलोमीटर एका फुल टँकमध्ये जाऊ शकतो. याच्या विरुद्ध इलेक्ट्रिक व्हेइकल जे आहेत, तर चांगल्या इलेक्ट्रिक व्हेइकल जे आपण टाटा नेक्सॉनची आपण जी बघतोय, तिचं जर रेंज बघितलं आपण साधारणतः ती 250 300-350 किलोमीटर एका चार्ज नंतर जाते. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला मध्ये कुठेतरी रस्त्यामध्ये थांबावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ती गाडी चार्ज करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचा डिस्टन्स हे कव्हर करू शकता. हा एक याच्यामधला ड्रॉबॅक म्हणता येईल. कारण याच्यामध्ये आपल्याला त्या डिस्टन्समध्ये रस्त्यात जाताना थांबावं लागणार आहे, चार्जिंग करावं लागणार आहे किंवा आपण तेवढ्याच अंतरासाठी ही गाडी वापरू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त अंतरासाठी आपण ही गाडी वापरू शकत नाही. तर ह्या मेन गोष्टी आहेत, ज्या आपण कंपॅरिझन आपण बघितलं, की कोणती गाडी नेमकी अप्पर साइडला आहे, कोणती गाडी लोअर साइडला आहे. तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपली पेट्रोल व्हेइकल जी आहे ती 4 पॉइंटने आहे आणि जी इलेक्ट्रिक व्हेइकल आहे ती 3 पॉइंटवरती आहे. म्हणजे थोडीशी इलेक्ट्रिक व्हेइकल खाली आहे. आता याच्यामधलं डिटेल फायनान्शियल एनालिसिस कॉस्टचं आपण पुढे बघणार आहोत. आता आपण आपला मेन विषय शिकणार आहोत त्याच्यामध्ये, की फायनान्शियल इम्पॅक्ट नेमके या गाड्यांमध्ये काय आहेत आणि हे फायनान्शियल इम्पॅक्ट जर त्याला समजतील, तो डिसिजन घेताना एकदम परफेक्ट असेल, की तो इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी मी जावं का नाही जावं. आता याच्यामध्ये मी एक्सेल शीट एक बनवलेलं आहे. हे एक्सेल शीट तुमच्यासाठी अवेलेबल हे असणार आहे. ज्याला कोणाला हे एक्सेल शीट हवं असेल, तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतो. त्यांचा मेल आयडी मला तिकडे तुम्ही द्यायचा आहे. त्याच्यावरती मी हे एक्सेल शीट शेअर करेल. तर आपण बघितलं, की आपण म्हटलं, की 2 एक सेम रेंजच्या गाड्या आपण याच्यामध्ये कन्सिडर करूया. जसं आपली नेक्सॉन इलेक्ट्रिक व्हेइकल आणि नेक्सॉनचं एक पेट्रोल व्हर्जन. ज्याच्यामध्ये फीचर्स हे अल्मोस्ट जवळपास सेम असतील आणि फक्त इलेक्ट्रिक आणि पेट्रोल हा एवढाच फरक असेल. तर आपण जर याच्यामध्ये बेसिक गोष्टी आपण कंपॅरिझन करायला गेलो, तर पहिली असते आपली कॉस्ट. म्हणजे गाडी घेण्यासाठी मला किती पैसे मोजावे लागणार, त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. इन्शुरन्स असेल, आर-टी-ओ असेल, सगळे टॅक्सेस ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर कॉस्ट जी आहे माझी पेट्रोल गाडी जर मला घ्यायची असेल त्या व्हर्जनची, ते साधारणतः एक ₹11,00,000 पर्यंत मला ही मिळत असते. इथं आपण ₹11,00,000 एंट्री करतोय. आणि त्याच रेंजमधली मला इलेक्ट्रिक व्हेइकल जर घ्यायची असेल नेक्सॉनची, तर ती मला जवळ-जवळ ₹16,00,000 एवढ्या किमतीला पडत असते. म्हणजे मला जवळ-जवळ ₹5,00,000 एक्स्ट्रा इथे मला सुरुवातीला हे द्यावे लागतायत. आता दुसरं बघितलं आपण दुसरा पॅरामीटर जो आहे, की रनिंग कॉस्ट गाडीची काय आहे? रनिंग कॉस्ट आपण बघितलं, की प्रति किलोमीटर मला किती खर्च येणार आहे. तर पेट्रोल गाडीमध्ये साधारणतः ₹7-7.5 मला प्रति किलोमीटरसाठी खर्च येणार आहे. याच्या उलट मला इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये फक्त ₹1.5 एवढाच खर्च प्रति किलोमीटरसाठी हा येणार आहे. आता ह्या 2 गोष्टी झाल्या, की आपला इनिशियल कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट पर किलोमीटर. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आपल्याला या कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचा आहे, की मी वर्षभरात गाडी किती चालवणार आहे. एक कॉमन फॅमिलीची जर आपण गोष्ट घेतली, जर मिडल क्लास गाडी घेत असेल, तर तो किती फिरतो? सर्व्हिस करणारा व्यक्ती असेल, त्याला साधारणतः वीकेंडलाच फक्त वेळ मिळत असतो किंवा रोज ऑफिसला येणं-जाणं असेल. तर याच्यामध्ये वर्षभरामध्ये फार-फार 10,000 ते 15,000 किलोमीटर एवढंच रनिंग हे कुटुंबाचं होत असतं. ज्याचं खूप एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल आहे, त्याचं थोडं रनिंग जास्त होत असतं. पण आपण एक ॲव्हरेज जर मिडल क्लासचा विचार केला, तर साधारणतः आपण वर्षामध्ये 10,000 ते 15,000 किलोमीटर एवढंच रनिंग करत असतो. म्हणजे दिवसाला जर आपण काढलं, तर दिवसाला आपण एक 30 ते 35 किलोमीटर एवढीच गाडी चालवत असतो. तर आपण इथे टाकूया, की मी दिवसाला जी माझी पेट्रोल गाडी आहे किंवा इलेक्ट्रिक गाडी आहे, ती मी 30 किलोमीटर एवढी रनिंग त्याची करतो आहे. मी तर 30 किलोमीटर आपण याच्यामध्ये एंट्री करत आहोत. आता त्याच्यानंतर आपल्याला मिळालं, की आपला माझा डेलीचा रनिंग कॉस्ट किती आहे. म्हणजे हा फक्त पेट्रोल किंवा माझ्या चार्जिंगचा खर्च आपण इथं काढलेला आहे. बाकीची कॉस्ट त्याच्यामध्ये कन्सिडर केलेली नाहीये. तर 30 किलोमीटर मी पेट्रोल गाडी जर रोज चालवली, तर मला जवळ-जवळ ₹250 पेट्रोल हे लागणार आहे. याच्या उलट मला इलेक्ट्रिक व्हेइकलला फक्त ₹45 एवढाच खर्च होणार आहे. म्हणजे ₹45 मला चार्जिंगसाठी लाईटला बिल हे येणार आहे. तर या गोष्टी काढल्यानंतर माझं वर्षभरात रनिंग किती होतंय? आपण जर 30 किलोमीटर एव्हरेजनी गाडी म्हटलं आपण मी वापरतोय, तर मी 10,950 किलोमीटर एवढी गाडी वर्षभरामध्ये चालवत आहे. आता ही वर्षभर आपण जवळ-जवळ एक 11,000 किलोमीटर गाडी ही चालवलेली आहे. तर माझा वर्षभर पेट्रोलसाठी खर्च किती होतो पेट्रोल गाडीमध्ये? तर ₹82,125 मला पेट्रोलच्या अगेन्स्ट खर्च करायचा आहे. आणि दुसरं माझं इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये याच्या उलट मला फक्त 16,500 एवढाच खर्च होत आहे. म्हणजे 16,425 जर आपण पर्टिक्युलरली ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, तर एवढाच खर्च मला हा
माझ्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, माझ्या गाडीच्या चार्जिंगसाठी मला हा लागत आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर खूप मोठा फरक आहे. इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये मला खूप कमी पैसे खर्च करावे लागत आहेत, जे मला डेली रनिंगसाठी लागणार आहेत. तर इथंच तुम्ही थांबायचं नाही. पुढे आपल्याला बघायचं आहे, की आता नेमकं कॉस्ट इफेक्टिव्हनेस याच्यामध्ये आहे का? आता गाडीची लाईफ जर आपण बघितली तर साधारणतः 10 वर्ष जरी लाईफ पकडली, गाडी जास्त 15 वर्ष, 20 वर्ष आपण गाड्या वापरतो. बरेच लोकं 20 वर्षानंतरही गाड्या वापरतात. पण आपण एक ॲव्हरेज लाईफ पकडूया, की 10 वर्ष गाडी माझी ही व्यवस्थित चालणार आहे. याच्यामध्ये कुठलाही ॲडिशनल खर्च मला येणार नाहीये. तर आपण 10 वर्षाचं जर लाईफ घेतलं आणि याच रेंजने आपण गाडी चालवत गेलो, वर्षाला 10,000-11,000 किलोमीटर, तर मी टोटल गाडीला खर्च माझा जो गाडीला पेट्रोलसाठी लागणारा खर्च आहे, तो ₹8,21,000 होतोय. याच्या उलट मला इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये फक्त ₹1,64,000 एवढाच खर्च करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळ-जवळ 6.5-7 लाख रुपयांचं आपलं बचतही होत आहे. आता पुढे आपण बघूयात, की बाबा ही बचत आपण आपल्या लक्षात आली, की रनिंग कॉस्ट खूप कमी आहे. माझी मी लाईफ जर गाडीचं बघितलं 10 वर्षाचं, ह्याच्यामध्ये माझा खूप कमी खर्च हा इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये होत आहे. आता पुढे आपल्याला गमतीचे विषय लक्षात येणार आहेत, की आपण जे इनिशियल कॉस्ट गाडी घेण्यासाठी घेतलेली आहे, ती पेट्रोलसाठी ₹11,00,000 होती. आपण असं समजतो, की सगळेचे सगळे पैसे मी लोनमधून घेतले. सगळं लोन आपल्याला मिळणार नाही मला मान्य आहे. पण आपण आपण लावलेले पैसे सुद्धा कुठेतरी गुंतवले, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला व्याज मिळणार असतं. तर आपण सगळ्या जे पैसे आहेत गाडीचे त्याच्यावरती आपण नॉर्मली इंटरेस्ट रेट जो बँकेचा लागत आहे, त्या इंटरेस्ट रेटने आपण हे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर आपण बघितलं, की आपण पकडूया, की 8%नेच आपल्याला रिटर्न्स ह्या पैशाचे मिळाले असते किंवा 8%ने आपल्याला व्याज हे भरायचं आहे. व्याज जर थोडेसे जास्त असतील, पण आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल 8%चं घेतोय. तर 8%ने जर मी केलं, तर आपल्या गाडीला जे आपण व्याज भरणार आहे, ते 11,00,000 वरती मला 10 वर्षामध्ये व्याज लागणार आहे जवळ-जवळ ₹8,80,000 आणि इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये याच्या उलट जे मी 16,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत, याच्यामध्ये 16,00,000चं आपण 8%ने 10 वर्षासाठी जर व्याज काढलं, तर ते ₹12,80,000 होतं. इथे हा गमतीचा विषय आहे, की हा जो फरक आहे, हा जो इंटरेस्टचा फरक आहे, हा तुम्ही म्हणाल, की 10 वर्षाचा लाईफ आहे, आपण डेप्रिशिएशन गाडी होते ते कन्सिडर केलेलं नाही. आपण त्या डेप्रिशिएशन एवढ्या डीपवाल्या गोष्टी कन्सिडर केलेल्याच नाहीये. इनिशियल जो कॉस्टचा डिफरन्स आहे, तो जवळ-जवळ ₹5,00,000 या गाडीमध्ये आहे. ज्या सेम व्हर्जनच्या आपण थोड्या हाय रेंजच्या गाड्या पकडलेल्या आहेत. तर ह्या 5,00,000 वरती जो ॲडिशनल इंटरेस्ट मला भरायचा आहे, त्याच्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट हा आपल्यावरती होत असतो. कारण हे ₹5,00,000 मी जर गाडीच्या लाईफटाईम एवढे जर गुंतवले, मी पेट्रोल गाडी 11,00,000ची घेतली आणि ₹5,00,000 जर तिथे माझे वाचत असतील आणि ते 5,00,000 जर मी इन्व्हेस्ट केले पुढच्या 10 वर्षासाठी, तर त्याच्यावरती मला खूप मोठे रिटर्न्स हे मिळणार आहेत. तर तो इम्पॅक्ट आपण इथं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ही गाडीची पेट्रोल गाडीची जी इंटरेस्टची कॉस्ट आहे ती ₹8,80,000 आहे आणि याच्या उलट ही इलेक्ट्रिक व्हेइकलची जी कॉस्ट आहे ती ₹12,80,000 एवढी आहे. तर आता हे इंटरेस्ट वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, आपला पेट्रोलचा खर्च बघितला, तर याच्यामध्ये आपण मेंटेनन्स याच्यामध्ये पकडलेलं नाहीये, इन्शुरन्सच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पकडलेल्या नाहीयेत. आपण फक्त मेन कॉस्टवरती फोकस केलेला आहे. याच्यामध्ये रनिंग कॉस्टवरती इम्पॅक्ट आपला काय होतो, तो आपण याच्यामध्ये कन्सिडर केलेला आहे आणि जे इन्व्हेस्टमेंट मी इनिशियली करतो आहे, त्याच्यावरती मला किती इंटरेस्ट हा मी मार्केटमध्ये जरी तेवढे पैसे लावले असते, तर किती मला इंटरेस्ट याच्यावरती मिळाला असता. या बेसिक ज्या आपले फायनान्शियल खर्च होणार आहे, त्याच्याबद्दलची आपण माहिती याच्यामध्ये कलेक्ट केलेली आहे एक्सेल शीटमध्ये. तर आपण बघितलं, की आपला जो टोटल स्पेंड आहे गाडीच्या खर्चावरती आणि ट्रॅव्हलवरती, तो पेट्रोल व्हेइकलमध्ये 28,00,000 एवढा खर्च आपला होत आहे आणि याच्या उलट जर मी इलेक्ट्रिक व्हेइकल बघितली, तर त्याच्यामध्ये 30,44,000 एवढा खर्च माझा ह्या गाडीवरती होतोय. तर इथे जर आपण बघायला गेलो, तर एवढा खर्च आपला रनिंग कॉस्ट कमी असून सुद्धा फक्त बिकॉज ऑफ इनिशियल आपली जी कॉस्ट आहे गाडीची ती जास्त असल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये 10 वर्ष वापरून सुद्धा ₹2,43,000 एक्स्ट्रा खर्च होत आहे. म्हणजे 10 वर्ष जरी मी ही गाडी वापरली, तरी सुद्धा मला याच्यामध्ये माझं बेनिफिट होणार नाहीये. म्हणजे माझा खर्च जास्तच होणार आहे. तर ज्याचं रनिंग हे 30-35 किलोमीटर प्रतिदिन एवढा असेल, प्रतिदिवस एवढा असेल, म्हणजे साधारणतः वर्षाला एव्हरेज 10,000-11,000 किलोमीटर जो व्यक्ती फिरतो आहे, त्यांनी 10 वर्ष जरी ही गाडी वापरली इलेक्ट्रिक व्हेइकल घेऊन, तरीसुद्धा त्याच्यासाठी ती फायद्याची 100% नसणार आहे. त्याला याच्यामध्ये जास्तच खर्च हा होत असतो. हे कॅल्क्युलेशन आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्पेंड आहे गाडीच्या आता ज्याचं रनिंग थोडं जास्त आहे, म्हणजे जो व्यक्ती रोजचा एक 100, 150-150 किलोमीटर हा रनिंग करतोय. गाडीची रेंज सुद्धा आपल्याकडे आहे, की 200, 250-300 किलोमीटर माझी गाडी चालते. तर आपण बघूया, की आपण असं एक्झाम्पल घेऊया, की मी रोज 100 किलोमीटर गाडी माझी वापरणार आहे. माझा काहीतरी व्यवसाय असेल किंवा माझा जॉब असा असेल, की ज्याच्यामध्ये मला रोज खूप मोठं ट्रॅव्हल करावं लागत आहे. तर आपण जर बघितलं, मी जर त्या एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं, की मी रोज 100 किलोमीटर गाडी ही चालवतो आहे. तर मी पेट्रोलच्या ठिकाणी पण 100 किलोमीटर ॲड करतोय आणि इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये सुद्धा ₹100 ॲड करतोय. 100 किलोमीटर ॲड करतोय सॉरी, ₹100 नाही. तर हे 100 किलोमीटर मी जर डेली केलं, तर माझं वर्षाचं रनिंग या गाडीचं जवळ-जवळ होत आहे
36,000 एवढं माझं रनिंग होत आहे. म्हणजे खूप एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल करणारा जो व्यक्ती आहे, ज्याचा बिझनेसमध्ये त्याला खूप साऱ्या साइट्समध्ये व्हिजिट करावं लागतं, खूप वेगवेगळ्या ठिकाणी रोजचं जावं लागतं. ज्याचं हे डेलीचं रनिंग खूप जास्त आहे. त्या व्यक्तीसाठी जर आपण ह्या गाडीचं जर कॉस्ट काढली, तर याच्यामध्ये नक्कीच जवळ तुम्ही 10 वर्ष जर ही गाडी वापरली, ह्या गाडीची कंडिशन जर व्यवस्थित राहिली, तर 12 ते 13 लाख रुपये तो इलेक्ट्रिक व्हेइकल घेतल्यामुळे त्याचे वाचवतोय. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे, ज्याचं रनिंग हे चांगलं आहे, ज्याला दररोज गाडी वापरावी लागते, दररोज तो एक कमीत कमी 50-60 किलोमीटर गाडी ही वापरत आहे. म्हणजे वर्षाअखेरीस तुमचे 17,000-18,000 किलोमीटर गाडीचं रनिंग ज्याचं होत आहे, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल ही नक्की फायद्याची आहे आणि त्याच व्यक्तींनी इनिशियली गाडी घेताना इलेक्ट्रिक व्हेइकलचा विचार हा नक्की करायला पाहिजे. याच्या उलट काय आहे, की मध्यम वर्गाने फक्त बघितलं, की इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये मला कमी खर्च होतोय, मला खूप कमी पैसे हे रोजच्या ट्रॅव्हलसाठी लागणार आहेत. तर त्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, की आपण इनिशियली याच्यामध्ये फक्त किलोमीटर्स नाही बघायचे, तर माझी जी कॉस्ट आहे, मला गाडी घेण्यामध्ये पेट्रोल गाडी त्याच व्हर्जनची आणि इलेक्ट्रिक गाडी त्याच व्हर्जनची, याच्यामध्ये माझे किती पैसे जास्त जात आहेत आणि माझं रनिंग किती असणार आहे. जर रनिंग तुमचं नक्की जास्त असेल, तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. अदरवाईज इलेक्ट्रिक व्हेइकलकडे जाण्याचा कोणताही अर्थ याच्यामध्ये बनत नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही गाडी घेण्याच्या अगोदर डिसिजन फायनल करण्याच्या अगोदर असे हे शीट्स तुम्ही बघितले पाहिजे. तुमचं कॅल्क्युलेशन याच्यावरती केलं पाहिजे. हे शीट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावरती तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या जे ट्रॅव्हल आहे, तुमचं जे रोजचं रुटीन आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही गेले, तर तुम्हाला खरंच इलेक्ट्रिक व्हेइकल फायद्याचे आहे का? आणि तुमच्या लक्षात येईल, की मी याच्यामध्ये किती पैसे माझे नेमके वाचवतोय का जास्त पैसे खर्च करतोय? आणि हे कळाल्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन हे व्यवस्थितपणे घेऊ शकता आणि तुम्ही ठरवू शकता, की मला नेमकी कोणती गाडी घ्यायची आहे. आशा करतो, की इलेक्ट्रिक व्हेइकलबद्दलचे डाउट तुमचे सगळे क्लिअर झाले असतील. तुमच्या आता लक्षात आलं असेल, की आपण नेमकी स्वतःसाठी कोणती गाडी ही निवडायची आहे. आणखी काही डाउट्स असतील तर एक्सेल शीट तुम्हाला मिळणार आहे. एक्सेल शीटमध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाकल्या की तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या समोर दिसेल आणि तुमचं डिसिजन घ्यायला तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. तर तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक जर कोणी गाडी घेण्याचा प्लॅन करत असेल, ज्यांना दसरा, दिवाळीला आता गाडी घ्यायची आहे, तुमच्या ऐकण्यात आलं असेल की ते गाडी घेण्याचा प्लॅन करतायत, तर त्यांना हे एक्सेल शीट शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आपला. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की त्यांना नेमकी कोणती गाडी ही चूज करायची आहे. हे कॅल्क्युलेशन्स त्यांना शेअर करा. या कॅल्क्युलेशन्समध्ये व्हॅल्यू टाकल्यावर त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला फायनान्शियली नेमका लॉस होतोय का काय? आपण पैसे याच्यामध्ये आपले स्वतःचे वाचवत आहोत. आणि असेच नवीन-नवीन विषय तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर अशाच नवीन विषयाबद्दल आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.